मित्रांनो नमस्कार. आज आपण उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमधील एक छोटंसं गाव आहे 11 मार्च. त्याच गावाचे सरपंच आपल्या मोटरसायकलीवर गावाच्या बाहेर चालले होते. तेवढ्यात तो एका पुलापाशी येऊन थांबतो आणि त्या पुलाच्या पाण्यात त्याला एक डेड बॉडी दिसते. डेड बॉडी एका महिलेची होती. ते लगेच पोलीस स्टेशनला चेंबेपूरला ही गोष्ट कळवतात. त्यानंतर पोलीस तिथे येतात. आल्यानंतर सर्वजण जमा होतात, गर्दी होते. त्यानंतर पोलिसांना पण ती महिलेची डेड बॉडीचा चेहरा काही ओळखत नाही. पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवतात. त्यानंतर पोलीस ही बातमी पेपरमध्ये देतात कारण मुलीची ओळख पटत नव्हती. एका दुसऱ्या गावामध्ये एक पोलीस स्टेशनमध्ये पेपरमध्ये फोटो बघतो. तो फोटो ते डेड बॉडी बघण्यासाठी घेतात आणि बघितल्यानंतर ते म्हणतात, ही माझी मेव्हणी सोनी आहे. त्यानंतर ते सांगतात की भदाही गावाची आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दीनानाथ आहे. ओळख पडल्यानंतर सोनीची बॉडीचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांना समजतं की सोनीच्या शरीरावर अनेक मारल्याच्या जखमा आहे आणि पोलिसांना समजतं की पाण्यामुळे सोनीचा मृत्यू झाला आहे. पोलीस जेव्हा चौकशीसाठी सोनीच्या वडिलांना बोलवण्याचा प्रयत्न करतात, पण तेव्हा सोनीचे वडील आणि सोनीचे चुलते हे फरार झालेले असतात. त्यानंतर अचानक पोलिसांना समजतं की त्यांचं घर कुठं आहे हे पोलिसांना समजतं. ज्या गाडीमधून सोनीला नेलं गेलं होतं त्या गाडीचा ड्रायव्हर मनोज कुमार हा पेट्रोल पंपावर असतो. पोलीस त्याला ताब्यामध्ये घेतात. मनोजला जेव्हा पोलीस मारायला लागतात तेव्हा मनोज म्हणतो, मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगतो. त्यानंतर मनोज सांगतो की माझी गाडी मला धोका देऊन घेतली हो, त्यामुळेच मी त्यांना साथ दिली असं मनोज त्या ठिकाणी सांगतो. तर हे सगळं सोनीच्या घरच्यांनीच केलं आहे असं देखील मनोज असं पोलिसांना सांगतो. हे समजल्यानंतर पोलीस सोनीच्या घरी पोहोचतात. त्यानंतर सोनीच्या वडिलांना 2 चुलत्यांना पोलीस ताब्यामध्ये घेतात आणि पोलीस त्यांना रिमांडमध्ये घेऊन विचारतात. दीनानाथ हे एका गावात राहत होते आणि सोनी आणि मोनी त्यांच्या 2 मुली असतात. दीनानाथ यांना सोनीची वागणूक काही पटत नव्हती. त्यानंतर दीनानाथ त्यांच्यासाठी स्थळं बघत असतात. त्यांना सोनीची भीती असते. सोनी आणि मोनीला आपल्या पसंतीनं लग्न करायचं असतं. त्यानंतर एक दिवस मुलीला पाहुणे बघण्यासाठी येतात आणि सोनी पाहुणे आल्यानंतर काहीतरी करते. त्यामुळे पाहुणे नाराज होतात. पाहुणे निघून जातात. दीनानाथला खूप सोनीचा राग येतो आणि सोनीला ते खूप बोलतात आणि एका दांड्याने मारतात. मारता मारता एक टोला तिच्या डोक्याला लागतो. त्यानंतर सोनी बेशुद्ध होते. पण दीनानाथला वाटतं तिचा मृत्यू झाला आहे काय असं त्याला वाटतं. त्यानंतर मनोज कुमारला ते सांगतात की आमच्या मुलीचं खूप दुखत आहे. मनोज कुमार जेव्हा ती बेशुद्ध पडते तेव्हा ते मनोज कुमारच्या गाडीमधूनच सोनीला घेऊन जातात. दीनानाथ सोनीला गाडीमध्ये टाकतात. त्यानंतर एका सुनसान इलाक्यामध्ये मनोजला दीनानाथ थांबवायला लावतात. मग मनोज कुमार लघवी करण्यासाठी थोडा बाजूला जातो आणि तोपर्यंत दीनानाथ आणि त्यांचा भाऊ सोनीला पुलावरून पाण्यामध्ये फेकून देतात. सोनी पाण्यामध्ये पडल्यानंतर मोठा आवाज येतो. त्यानंतर मनोज कुमार दीनानाथला विचारतात, हा कशाचा आवाज होता? ते बोलतात, गुपचूप गाडीत बस, नाहीतर तुला इथं फेकून देऊ. मनोज कुमार गुपचूप गाडीत बसतो. पण इकडे सोनी ती जिवंत असते. पाण्यामध्ये बुडून तिचा मृत्यू होतो. कारण पोलीस मनोज कुमार, दीनानाथ आणि त्यांच्या भावांना ताब्यामध्ये घेतात. त्यानंतर पोलीस सातत्याने त्यांच्यासोबत वाढल्यानंतर ते खरोखर गुन्हेगार आहेत की नाही याची चौकशी करतात. हे सगळ्याची चौकशी झाल्यानंतर पूर्णपणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने जातो आणि चौघांना ताब्यात घेतल्यानंतर ते चौघंही गुन्हा कबूल करतात. कबूल केल्यानंतर कोर्टाकडून त्यांना शिक्षा सुनावली जाते. आता सोनी या जगामध्ये नाही आहे,
पण दीनानाथ आणि त्यांचे बंधू सर्वांना आता जेलमध्ये कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर मित्र हो, तुम्हाला ही सत्य घटना कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.